मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज। खरं तर आजचा विषय जो आपल्यासमोर मांडायचा आहे तो काही अंशी आपल्यासमोर आलेला आहे आणि एकदा नव्हे तर अनेकदा आलेला आहे आणि त्यावरच आज आपण भाष्य करणार आहोत। ग्रामीण भाग असो वा शहरी भाग असो, त्या संबंधित गावात शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी आणि त्याचं निरसन करण्यासाठी स्वायत्त संस्था असतात, त्या म्हणजे ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या माध्यमातून नागरिकांना वेगवेगळ्या साधन सुविधा आणि सोयी सवलती पुरवण्याचं काम केलं जातं। मात्र शहरामध्ये जी स्वायत्त संस्था आहे ती जर एखाद्या संघटनेचं किंवा आंदोलकाचं जर ऐकत नसेल तर सर्वसामान्यांचं किती ऐकत असतील हा एक प्रश्न पडलेला आहे। केज शहरातील तशाच काहीशा समस्या आहेत। केज शहरामध्ये पाण्याची समस्या आहे, स्वच्छतेची समस्या आहे, नाल्यांची समस्या आहे, मात्र याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केले जात आहे। केज नगरपंचायतच्या माध्यमातून या कुठल्याच बाबीचा पाठपुरावा केला जात नाही किंवा त्यावर काही उत्तर शोधल्या जात नाही। मागच्या अनेक दिवसांपासून केज विकास संघर्ष समितीच्या वतीने जे शहरामध्ये पथदिवे उभारण्यात आलेले आहेत ते सुरू करण्यात यावेत यासाठी 2-3 नव्हे तर 4 ते 5 वेळेस निवेदनं देण्यात आली, आंदोलने करण्यात आली, मात्र आणखीही त्या पथदिव्यामध्ये प्रकाश पडलेला नाही। मागच्या 3 दिवसांपूर्वी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी पथदिवे सुरू करावेत यासाठी एक निवेदन दिले होते, मात्र त्या निवेदनाची कसल्याच प्रकारची दखल घेतली नाही किंवा त्यावर कसल्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही। म्हणून आज विकास संघर्ष समितीला घंटानाद आंदोलन करावं लागलं। घंटानाद आंदोलन ज्यावेळेस केलं त्यावेळेस ना तिथे मुख्याधिकारी होते, ना तिथे नगराध्यक्ष होते, तिथे होते केवळ अधीक्षक। आणि या घंटानाद आंदोलनाची तीव्रता या पदाधिकाऱ्यापर्यंत, त्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणार कशी हाच खरा प्रश्न आहे। 3 दिवस झालं निवेदन देऊन त्यावर कसल्याही प्रकारचं उत्तर दिलं गेलं नाही। घंटानाद आंदोलन केलं गेलं, अधीक्षक काहीतरी उत्तर घेऊन आले आणि नगरपंचायतचा त्यामध्ये काही दोष नाही, तर महावितरणकडून दिरंगाई होते असं काहीतरी वेळ मारून नेण्याचं उत्तर त्या ठिकाणी देण्यात आलं आणि पुन्हा हा प्रश्न तात्काळ मार्गी लावूत अशा प्रकारचं अगदी राजकारण्यांसारखं एक चपकल अशा प्रकारचं आश्वासन दिलं आणि आंदोलन त्या ठिकाणी थांबवण्यात आलं। मात्र एवढे निर्डावलेले पदाधिकारी आणि अधिकारी जर असतील तर सर्वसामान्य जनतेने दाद कोणाकडे मागायची? आणि जनताही जर आपल्याला त्रास होतोय, आपल्या दारामध्ये घाण साचलेली आहे, घरामध्ये स्वच्छता नसल्यामुळे बाहेरची घाण घरामध्ये येते, एवढे प्रश्न निर्माण झालेले असतानाही जर जनता सुस्त असेल तर अशा सुस्त झालेल्या जनतेच्या या मौन बाळगण्याचा हा अधिकारी आणि पदाधिकारी गैरफायदा घेतात आणि मग असे आंदोलन करते किंवा ज्या संघटना आहेत त्यांना कसल्याही प्रकारची दाद दिली जात नाही। मात्र आज निर्वाणीचा इशारा संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आणि त्या ठिकाणी उत्तर देण्यात आलं। हा एक छोटासा आणि अगदी क्षुल्लक प्रश्न आहे, परंतु कित्येक वर्षांपासून पाणी प्रश्न आहे, विस्तारलेल्या भागाला पाणी नाही, निर्जळी आहे। आज शहरामध्ये बहुतांशी नव्हे तर 50% भाग हा विकतच्या पाण्यावर गुजराण करतोय। स्वच्छता नाही, रस्ते नाहीत, याचं कसल्याही प्रकारचं उत्तर किंवा याचं कसल्याही प्रकारचं याच्यावर उपाययोजना करण्याचं धाडस या नगरपंचायतला होत नाही आणि विरोधकही मूग गिळून गप्प आहेत। विरोधक सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सत्ताधाऱ्यापुढं मांडण्यासाठी असतात, आक्रमकपणे त्या भूमिका मांडून पदरात पाडून घेण्यासाठी असतात, मात्र या नगरपंचायतमध्ये विरोधक आहेत की नाही हाच मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे केजची जनता सध्या हतबल असून जनविकास काय, लोकविकास काय हा कोसो दूर आहे। त्यामुळे जनतेला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम या सत्ताधाऱ्यांनी केले पाहिजे।